हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी माझी आजची पोझिशन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, तर निफ्टीमध्ये मी उद्या स्वतः काय ट्रेड करणार ते मी तुम्हाला सांगेन. आणि व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी अपडेट आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले अगर तुम्हाला आधी मी माझी पोझिशन दाखवतो. ऑलरेडी तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल. मला 6,600चा प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे, अगर तुम्ही इकडे बघत असेल तर तुम्हाला इकडे 6,600चा प्रॉफिट दिसेल. ॲक्च्युली तो थोडा जास्त झाला असता, पण मी तुम्हाला सांगतो काय ते. पण तुम्ही ऑर्डरवरती बघत असाल तर तुम्ही इकडे 53,000चा कॉल जो मी काल कॅरी फॉरवर्ड घेऊन गेलो, जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ॲनालिसिसच्या, की अगर फ्लॅट ओपन झाला तर मी कदाचित कंटिन्यू करू शकतो. अगर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा. तर मी ही पोझिशन जरा लवकर स्क्वेअर ऑफ केली, कारण मला ॲक्च्युली अगर तुम्ही इकडे निफ्टीची पोझिशन बघत असाल ही वाली, त्याच्यामध्ये मला 423 रुपयाचा लॉस झाला आहे. ओके, तर माझा त्याच्यामध्ये पहिला एस एल गेला आणि त्याच्यानंतर मी रिएंट्री घेतली. त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर मी माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट केला आणि त्याच्यानंतर माझा ट्रेलिंग एस एल गेला. ठीक आहे, तर मला ही पोझिशन घ्यायची होती, त्याच्यामुळे मी ही पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. आणि ॲक्च्युली स्क्वेअर ऑफ नसती केली तर ह्याच्या अगेन्स्ट मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झाला. असं म्हणजे माझं टार्गेट होतं 13,000 ते 14,000चा प्रॉफिट 2 लॉटमध्ये. ठीक आहे, पण तो मी निफ्टी घेण्याच्या नादामध्ये मग मी ही पोझिशन स्क्वेअर ऑफ केली आणि त्याच्यानंतर मला जास्त प्रॉफिट नाही, म्हणजे 6,600चा प्रॉफिट झाला. आणि अगर तुम्ही इकडे बघत असाल तर मी आज एक इंट्राडे ट्रेड दिला बंधन बँकचा. एंट्री थोडी लेट झाली. ॲक्च्युली मला 209.50च्या आसपासच्या रुपयाला मला विकत घ्यायचा होता 300 क्वांटिटी. पण जेव्हा माझी बँक निफ्टीची पोझिशन चालू होती ना, तेव्हा म्हणून मला तेवढा वेळ देता आला नाही. ओके, त्यामुळे मग ही पोझिशन आहे ती 911 इकडे तुम्ही बघत असाल तिकडे तुम्हाला दिसेल 911ला मी 300 क्वांटिटी बाय केले आणि 212.62 म्हणजे तो ऑलमोस्ट तो 214.50च्या आसपास गेलेला. म्हणजे मला इकडे प्रॉफिट ऑलमोस्ट मिळाले 900,000च्या आसपास मला प्रॉफिट दिसत होता. तर मग मी माझा ट्रेलिंग असेल इकडे पण गेला. ओके, कारण मी कधी मी असं ट्रेड घेत नाही, पण मी काल रात्री थोडं एक छोटंसं ॲनालिसिस करत होतो रात्री. तर त्यामध्ये मला ॲनालिसिसच्या ह्याच्यामध्ये मला एक थोडा तो मला बुलिश दिसला. फक्त माझ्या साईडला ओपन झाला असतं तर मी डिसाईड केलं की मी ही बाईंग करणार. त्याप्रमाणे बाईंग केली आणि त्याच्यामुळे एक छोटासा प्रॉफिटसुद्धा झाला. ओके, तर आता मी तुम्हाला सांगतो माझी पहिलीची पोझिशन सांगतो. का तुम्ही निफ्टीची पोझिशन बघत असाल बँक निफ्टीची, ज्यामध्ये मला 7,500चा प्रॉफिट झाला. आणि ही जी मी काल कॅरी फॉरवर्ड हेजिंग करून घेऊन गेलेलो, आता सकाळी लॉस झाला. ठीक आहे, आणि हा जो 157 दिसतो आहे तो जेव्हा मी ही पोझिशन स्क्वेअर ऑफ केली, कारण हे फक्त आणि फक्त ओव्हरनाईटसाठी मी ठेवलं, जेणेकरून मला आजच्या दिवशी मला जास्त डीके नाही मिळायला पाहिजे होता. त्यामुळे मी ही पोझिशन स्क्वेअर ऑफ केली आणि मग ही बाय केली, जेणेकरून आपल्याला एक फंड कमी लागेल. कारण मला इकडे पण ऑप्शन सेलिंग करायची होती निफ्टीमध्ये, त्यासाठी एक फंडची गरज होती. प्लस मी बंधन बँकमध्ये पण ट्रेड घेतलेला, त्यामुळे माझा फंड फुल झालेला. त्याच्यामुळे मला फक्त हेजिंग करून माझा फंड आहे तो फक्त रिड्यूस करायचा होता. ठीक आहे, त्यामुळे मी फक्त ही हेजिंगची होती, ही माझी नॉर्मल जी कॅरी फॉरवर्ड होती ही पण एक ऑप्शन सेलिंग होती आणि हा होता तो इंट्राडे होता. ओके, तर मी आता तुम्हाला बँक निफ्टीचं सांगतो. जसं मी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की अगर मार्केट फ्लॅट ओपन होते, कारण माझी इथे मी काल पोझिशन चालू होती माझी. ठीक आहे, ती इथे येईपर्यंत थोडीशी 700-800 रुपये लॉस होता 2 लॉटमध्ये. तर मी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का समजा गॅप डाऊन ओपन झालं तर मी माझी पोझिशन आहे ती लगेच स्क्वेअर ऑफ करीन आणि त्याच्यानंतर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवलं तर मी वरती घेईन. पण अगर तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल तर मार्केट एक फ्लॅट ओपन झालं आणि सुरुवातीला त्याने 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल केली इथपर्यंत. पण मी सुद्धा लवकरच एंट्री घेतली. जेव्हा मला दिसत होतं की मार्केट बुली जाते तेव्हा मी एंट्री घेतली आणि ऑलमोस्ट ह्या लेवलच्या आसपास मी स्क्वेअर ऑफ केली. स्क्वेअर ऑफ का केली त्याचं पण एक रिझन सांगतो मी. अगर तुम्ही निफ्टीचा चार्ट ओपन कराल ना, कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा एक लेवल दिलेला बरोबर. त्याच्या इथे मार्केट आहे ना साहेब, अगर 5 मिनिटाच्या तुम्ही टाईम फ्रेममध्ये बघाल ना तर इथे सारखं रेजिस्टन्स फेस करता. ठीक आहे, त्यामुळे मला असं डाऊट होता की बँक निफ्टी पण खाली पडू शकतात. त्यामुळे मी माझी जी पोझिशन आहे ती म्हटलं ऑलरेडी आपण निफ्टीमध्ये एंट्री घेतली आहे आणि अगर निफ्टी माझा एस एलमध्ये जात असेल आणि त्याच्यानंतर माझे बँक निफ्टीवर अगर चांगला प्रॉफिट नंतर अगर डाऊन साईडला येत असेल तर मला एक जो प्रॉफिट झाला तो लॉस मॅपसुद्धा कन्वर्ट होऊ शकतो किंवा मग कॉस्ट टू कॉस्ट जाऊ शकतो. त्यामुळे मी जी माझी पोझिशन आहे ती एक्झिट केली. तुम्हाला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये सांगतो मी एक्झॅक्टली माझी पोझिशन कुठे घेतली. हे बघा, जशी या कॅन्डलने जसं माझा जो लेवल 25,334 लेवल ब्रेक केला तर मी माझी एंट्री घेतली आणि माझा पहिला एस एल ह्या लेवलच्या आसपास मी दिला. ओके, आणि जेव्हा परत एकदा आली मी परत एकदा रीएंट्री, जसं मी सांगितलं मॅक्झिमम 2दा रीएंट्री घेणार. अगर 2दा नाही झालं तर मी माझा जो ट्रेड आहे तो बंद करून टाकणार. ठीक आहे, तर सेकंड एंट्रीमध्ये एक बऱ्यापैकी प्रॉफिट दिसत होता. म्हणजे माझा लॉस कवर करून मला 1,000 रुपयाच्या आसपासचा प्रॉफिट दिसत होता. पण माझा टार्गेट 2,500 ते 3,000चा टार्गेट होता. त्या हिशोबाने मग मी माझी पोझिशन आहे ती कंटिन्यू ठेवली आणि मी माझं इकडे आलं ती माझा एस एला कॉस्ट टू कॉस्ट केला.
बरोबर. कारण अगर मार्केटला समजा अगर ब्रेकआउट दिला आहे बरोबर, त्याच्यानंतर मार्केटला वरती जायचं असेल ना, तर तो डायरेक्ट वरती जाणार किंवा मग असं साईडवेज होऊन नंतर मग ब्रेकआउट देणार. तो परत एवढा खाली रिटेस्ट करणार नाही ना बरोबर. त्यामुळे मी माझी पोझिशन आहे ती कॉस्ट टू कॉस्ट केली आणि जसं मार्केटने हा लेवल ह्या कॅन्डलने जसा हा लेवल ब्रेक केला, मी माझा एस एल आहे तो माझा एस एल निघून गेला त्याच्यामध्ये, ट्रेलिंग एस एल. ठीक आहे. फक्त इकडे मला रेजिस्टन्स फेस होता त्या अगर इथून रेजिस्टन्स फेस नसता केला, डायरेक्ट ब्रेकआउट दिला असता ना, तर मी बँक निफ्टी पण ठेवली असते आणि निफ्टी पण ठेवली असते. पण हा सारखा रेजिस्टन्स फेस करत होता. इथे एकदा खाली आलं त्याच्यानंतर वरती जाऊन परत खाली आलं, तेव्हा मला डाऊट आला की इकडे एम पॅटर्न बनवला आहे आणि आपला एक बऱ्यापैकी परत मार्केट खाली होऊ शकतं. माझा ॲक्च्युली ओव्हरऑल प्रॉफिट अगर तुम्ही बघत असाल तर खूप मोठा झाला असता. अगर तुम्ही माझी ऑर्डर बुक बघत असाल तर मला आज बऱ्यापैकी प्रॉफिट झाला असता, कारण मी हा 780 रुपयाला मी सेल केलेला. ओके. आणि तो 248ला क्लोजर, म्हणजे आय थिंक मला तो 150च्या आसपास पण मी कदाचित बघितलं, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण 200च्या खाली तर मी बघितलेला तो. अगर मी याला ट्रेल करत गेलो असतो, अगर माझी निफ्टीची पोझिशन नसती घेतली ना, तर मी ही पोझिशन आहे ना ही मी ट्रेल करत गेलो असतो. मी निफ्टीची का घेतली, कारण उद्यासाठी अगर माझ्या प्रॉफिटमध्ये राहिलं असतं तर मी कदाचित कॉस्ट कॅरी फॉरवर्ड पण केली असती. त्या हिशोबाने अगर मला मोठा प्रॉफिट पाहिजे तर म्हणून मी पोझिशन क्लोज केली आणि निफ्टीमध्ये गेलो. अगर मी ही ठेवली असती तर मी हळू ट्रेलिंग करत 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 ॲटलिस्ट मी 300च्या आसपास तरी नक्की स्क्वेअर ऑफ केली असते. म्हणजे मला ऑलमोस्ट पर लॉटच्या हिशोबाने अजून मला 200 पॉईंट मिळाले असते, म्हणजे ऑलमोस्ट अजून 6,000 रुपये मला एक्स्ट्रा मिळाले असते. आणि जो माझा टार्गेट होता 13 ते 14,000 तो सुद्धा कंप्लीट झाला असता माझा. ठीक आहे. तर असू दे, आता काय प्रत्येक दिवस मार्केट असणारच आहे, आज तर उद्या कधी ना कधी एवढा मोठा परत प्रॉफिट मिळणारच आहे. तर आता आपण बघूया उद्या निफ्टी कुठे जाऊ शकते आणि मी निफ्टीमध्ये उद्या काय स्वतः ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. निफ्टीचं अजून पण माझ्यासाठी तो लेवल तसाच आहे. अगर समजा मार्केट मोठा गॅप ओपन झाला ओके, आणि जो 25,400 ते 34 लेवल ब्रेक करत असेल निफ्टीने, आता ही जी आजची जी 5 मिनिटाची कॅन्डल आहे बरोबर, ग्रीन कॅन्डल त्याचा वीकवरती आहे आणि बॉडी खाली बरोबर. अगर हाय त्याचा पण हाय असं ब्रेक केला ना अशी कॅन्डल बनवून, तरी आपण वरच्या साईडला जाऊ शकतो, मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तसं आपला एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करायचा. तुम्हाला मी प्रत्येक वेळी एक्झाम्पल देतो, जेव्हा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला ते आपण अगर एस एल कॉस्ट टू कॉस्ट केला आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रेलिंग एस एल जात असेल तर मार्केट साईडवेज ते जाईल किंवा मग आपल्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकतं. त्यानुसार आज पण तसं टोटली अगेन्स्टमध्ये गेला, त्यामुळे मी माझा एस एल आहे जो 1:2चा झाला होती एस एलला सरळ मी कॉस्ट टू कॉस्ट करतो. तर उद्या पण आपण तेच करायचं, जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपण आपला एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करायचा. आणि समजा मोठा गॅप ओपन झाला, लेवलला आपला टच झाला, आपली एंट्री घेतली, परत आपला एस एल गेला आणि परत एकदा एंट्री घेतली आणि परत आपला एस एल गेला. मग त्या दिवशी परत ट्रेड घ्यायचा ना, मॅक्झिमम 2दा ट्रेड घ्या. अगर 2दा ट्रेड तुमचा एस एल जात असेल तर समजून येतं हे मार्केट हे असं कम्प्लिटली एका रेंज बाउंड ते साईडवेज असू शकतं. क्लिअर आहे. आणि ह्या लेवलच्या वरती जर समजा आता ओपन होत असेल तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, अगर त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो, तिकडे मॅक्झिमम 2दाच एंट्री. आणि डाऊन साईडला सांगतो मी, डाऊन साईडचं काय ना, आजचा जो लो आहे हा लो थोडा इम्पॉर्टंट आहे, कारण एवढा मोठा ब्रेकडाऊन नंतर मार्केट हे थोडं साईडवेज गेलं बरोबर. अगर समजा मोठा गॅपडाऊन इथे ह्या लेवलच्या आसपास अगर ओपन झालं आणि आजचा जो लो आहे या वीकच्या खाली अगर मार्केट जात असेल तर आपण डाऊन साईडला एंट्री घेऊ शकतो. डाऊन साईडला फक्त एवढंच करा की क्वांटिटी कमी करा, जसं हा लेवल ब्रेक होतं आहे ना फ्लॅट ओपन होऊन, तर समजा वरती तुम्ही 4 लॉट मारत असाल तर डाऊन साईडला फक्त 2 लॉट मारा. कारण अगर आता मार्केटला उद्या परत डाऊन साईडची रॅली करायची असेल ही कंटिन्यू, तर तुम्हाला अर्ध्या क्वांटिटीमध्ये पण तुमच्या फुल क्वांटिटी एवढा पैसा मिळू शकतो. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी 1:2चा टार्गेट कंप्लीट आपला एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा आणि इथे काही करून क्वांटिटी अर्ध्या करा. क्वांटिटी परत केव्हा वाढवायचे ते मी लगेच सांगेन. इथे क्वांटिटी कमी करा आणि ऑफसाईडला क्वांटिटी आपले जे नॉर्मल जेवढं आपण मारतो तेवढे मारू शकतो. ठीक आहे. उद्या मी इथे 2 लॉट पी सेल करीन आणि डाऊन साईडला अगर मार्केट जात असेल तर मॅक्झिमम 1 लॉट कॉल सेल करेन. ठीक आहे. आणि मी माझा जो आहे मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन आणि त्या प्रकारे मी माझा एस एल हा ट्रेल करत राहीन. ओके. आणि अजून तुम्हाला एक अपडेट द्यायचं होतं की अपडेट असं आहे की मी आता तुम्ही बघत असाल मी ऑप्शन बाईंग पण करतो आहे, ऑप्शन सेलिंग पण करतो आहे आणि मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचे पण स्टॉक सांगते बरं. तर आता मी एक डिसाईड केलं आहे, मी नॉर्मली माझे ऑप्शन जे सेलिंगचे आहेत त्याचे 2 ते 3 ते 4 लॉट मारतो बरोबर. तर उद्यापासून मी तुम्हाला काय करणार ते सांगतो. मी ऑप्शन बाईंग पण करणार आहे, ऑप्शन सेलिंग पण करणार आहे आणि मी आता स्विंग ट्रेड करायला पण सुद्धा चालू करणार आहे. पण स्विंग ट्रेडसाठी मी काय करणार, मी MTF करणार आहे आणि मॅक्झिमम 2 स्टॉकमध्ये करणार, कारण 4 ते 5 स्टॉक्समध्ये करणं एवढा माझे पण मी तेवढा फंड नाही टाकला त्याच्यामध्ये. तर बाईंगमध्ये पण माझा 1 लॉट असणार आहे, ऑप्शन सेलिंग पण मी 1 लॉटने करणार आहे इन द मनीमध्ये. आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो मी MTF कशा प्रकारे करणार. मी 20,000चे पर शेअरच्या हिशोबाने मी साईडला ठेवणार आणि अगर MTF करत असेल तर 20,000चे
मी 1 लाखाचे शेअर मी विकत घेऊ शकतो बरं. तसं 20,000 एका स्टॉकचे आणि दुसऱ्या स्टॉकचे पण 20,000 म्हणजे 20,000 40,000 मी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. म्हणजे मी 2 लाखाचं स्टॉक विकत घेऊ शकतो. 1 लॉट ऑप्शन सेलिंग करणार आहे आणि 1 लॉट मी ऑप्शन बाईंग करणार आहे. हळूहळू आपण ऑप्शन बाईंगचे लॉट पण वाढू शकतो. म्हणजे ऑप्शन बाईंगला जास्त फंड लागत नाही. त्यामुळे मी ऑप्शन बाईंगचे मी जसं माझा जो सेटअप मी ज्याच्यावरती काम करतो त्या सेटअप अगर माझ्यानुसार जात असेल तर मी ऑप्शन बाईंगसुद्धा कंटिन्यू करीन. ऑप्शन सेलिंग तर मी ऑलरेडी करतोच आणि त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी प्रॉफिटेबल पण आहे. आणि मी आता स्विंग ट्रेडिंग करतो आहे जेणेकरून जे ऑप्शन बाईंग करत नाही की ऑप्शन सेलिंग करत नाही म्हणजे ऑप्शन्समध्ये घाबरतात किंवा मग त्यांना वेळ नसतो आणि जे करत नाहीत त्यांच्यासाठी मग मी आता स्विंग ट्रेडिंगचं सुद्धा चालू करणार आहे. जेणेकरून त्यांना पण इझिली म्हणजे काही ना काही करू शकतो आणि शिकायला मिळू शकतं. त्यासाठी मी आता स्विंग ट्रेडिंग पण चालू करणार आहे. ज्यांना ऑप्शन बाईंग करतात ते माझ्या ऑप्शन बाईंगचं बघू शकतात. जे ऑप्शन सेलिंग करतात ते सेलिंगचं बघू शकतात आणि जे स्विंग ट्रेडचं करतात ते स्विंग ट्रेड. म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये हे तिन्ही गोष्टी मिळू शकतात. ठीक आहे. आणि माझी ऑप्शन मार्केट ॲनालिसिसचे तर व्हिडिओ तसे पण आहे. अगर तुम्ही मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ बघून ट्रेड करतायत ना तरी तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. अगर तुम्ही 5 वेळा अगर ट्रेड करतात ना तुम्ही अगर 2दा तरी प्रॉफिटेबल राहिलात ना तरी तुम्ही एक डिसेंट अमाऊंट कमवू शकता. ठीक आहे. त्यामुळे मी डिसाईड केलं मी आता हे तिन्ही गोष्टी करा जेणेकरून प्रत्येकाला ऑप्शन बायर्सला ऑप्शन सेलर्सला आणि स्विंग ट्रेडर्सला तिघांना मदत मिळेल. आणि फक्त तुम्हाला ते डिसाईड करायचं की तुम्ही काय करायचं तुम्हाला बाईंग करायची सेलिंग करायची की स्विंग ट्रेड करायचं आहे. आणि तुम्हाला हे माझं डिसिजन कसं वाटलं हे ॲटलिस्ट तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता. तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.